आपण नदीत मागच्या टायमाला आपण केली ना कॅम्पिंग, तिथे जर असतो ना तर तुला आणलीच नसते. जवळ आहे म्हणून तुला घेऊन आलो. कटिंग करून ठेवा. आहेत बऱ्यापैकी, भेटतील द्या. खायला पण मस्त मजा वाटते ना. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज बरेच दिवसांनी आपण कॅम्पिंगला आलो आहे. कमीत कमी 7 दिवस झाले आलो नव्हतो ह्या साईडला. म्हणजे आत्ता आपण जवळपास कॅम्पिंग केली. एकदम पलीकडे दिसतोय दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला गाव आहे आणि इकडे आम्ही टेपरी बोलतो. ह्या टेपरीमध्ये आपण कॅम्पिंग करणार आहोत. जरासं जवळच आहो, कारण ह्या टायमाला आहे ना बिबट्यांची भरपूर भीती आहे ना प्रियंका. हो, बिबटे भरपूर आले. तर प्रियंकाला आणत नव्हतो, ती बोलते मी येणारच आज बोलते. ते बोलत चल, तिला आणले सोबत आज प्रियंकाला. बघूया, बरेच दिवसांनी आले ती पण, आणि घरी बसून पण कंटाळा आलेला तिला. हो, तर ते बोलते मी आज येतोच, काय पण करू. मी चल जाऊ मग. आणि बरेच दिवसाचा प्लॅन बिबटे आले त्याच्यामुळे एकटे येतात ते एकदम रिस्की. आणि घरी पण आम्हाला पण भीती वाटते, कारण जंगलामध्ये जातात एकटे एकटे कॅम्पिंग करतात. तर घरी एकदम आम्हाला पण भीती वाटते. आज जवळ आलो एकदम तर आपण. सोबतच आली आज. आणि एकदम जवळ आहो आपण. समोरचा टपूर दिसतोय, त्या टपरामध्ये आपला गाव आहे. आणि इकडे आपण जरासा फक्त चढाव चढून थोडासा नॉर्मल आलो इकडे आपण. तर ह्या जागा आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे प्रियंका. हो, वातावरण पण एकदम मस्त वाटतं इकडचा. सूर्य पण खाली जायत चाललाय. कमीत कमी 5:30 वाजायला आले, तरी पण इकडे टपरामध्ये आहोत. तर ऊन आहेत बऱ्यापैकी, अजून सूर्य आहे, चाललाय खाली. थोडा लेट झाला कारण आज मकर संक्रांत होती, तर घरामध्ये पूजा वगैरे चालू होती, त्याच्यामुळे थोडी लेट आले. तर तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ना प्रियंका. हो, तर पटकन इकडं टेंट लावून घेऊया. चला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला, कमेंट चांगल्या पाठवा फक्त आम्हाला, बस. नाही, हो, चला लावूया टेंट लावायला आहे ना इकडं आपल्याला जागा पूर्ण साफ करायला लागेल, कारण इथे भरपूर टाकल्याची झाडं वगैरे झालेली आहेत. अजून ओली नाही. खाली हे असं ठेवलं तरी चालेल. जाऊन तरी गेला राजा, गेलो. ये बस ये. राजाला सोबत आणलेली आहे. मेन तोडायला लागते. मस्त त्या दिवशी धुवून ठेवावं लागतं. कामच झालं. तोंड कुठे ठेवतं? इकडे खाली ना. आता फिरव असा खाली. हा टेंटचा आहे ना, एक रॉड छोटा आहे आणि एक मोठा आहे. कारण मागच्या टायमाला कोंडीमध्ये कॅम्पिंग केलेली, तेव्हा एक रॉड आहे ना आता स्प्रिंग सारखा उडाला प्रियंका, आणि डायरेक्ट गेला पाण्यामध्ये. तेव्हा नदीला पूर पण भरपूर होता, तर तो भेटलाच नाही. बघू आता पाणी जेव्हा कमी होईल ना तेव्हा भेटला तर भेटला, नाहीतर मग जाईल. कारण एक लहान आणि एक मोठा आहे. मध्येच राहायला पाहिजे ना सेंटरला, तेव्हा तो चांगला आहे. आता मग टाईट झाला ना एकदम. हा पाठ, आणि हा टेंट लावायला आहे ना एकदम पटवत नाही. हो, 5 मिनिटं लागतात लावायला, एवढा काही इझी आहे.
त्या दिवशी केलेली ना कॅम्पिंग सगळी आतमध्ये धुवून राहिलेली पायाची. 5 लिटरचा मोठा कॅन्डच आहे आणि बाकीचा सगळ्याचा बनवायचा वगैरे साहित्य नाही प्रियंका. तर समोरच दिसतं आपल्याला गाव, मंदिर वगैरे दिसतंय थोडं थोडं. मस्त इकडे राजा बसलाय कोपऱ्यात. तर चल साहित्य वगैरे ठेवा आतमध्ये. जेवण वगैरे बनवायचं साहित्य सर्व. तर ह्या साईडला बघू शकता आमची टेपरी आणि इकडं सूर्य चाललाय खाली. अजून बराच वरती आहे तरी पण गाव जवळ आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. त्याच्यामध्ये जवळच गेले. तेव्हाच तुला आणली, नाही तर आणली नसते. आपण नदीत मागच्या टायमाला आपण केली ना कॅम्पिंग, तिथे जर असतो ना तर तुला आणलीच नसते. जवळ आहे म्हणून तुला घेऊन आलो. 5 लिटरचा कॅन्ड आहे तो इथे. नाही एवढं हे जाणार. चाकू याच्यातच होता. बरेच दिवसाने टेबल आणला आपला. असा ठेवतो काय? आता पहिली चहा बनवून घेऊया. चाय बनवतो मस्त संध्याकाळच्या टायमात. मस्त वाटतं रे एकदम आरामात. भारी वाटतं या जागी ना प्रियंका. मस्त. आणि ही जंगलाच्या ठिकाणी जाणं म्हणजे मस्त, एकदम मजेशीर वाटतं. एकदम म्हणजे घरी घरातलं म्हणजे एकदम फ्री माइंड नाही, एकदम फ्री माइंड. कसला टेन्शन नाही काय नाही. तर कालो खायच्यात आपल्याला फाटी वगैरे जवळपास शोधायला लागतील आणि दगड शोधू. म्हणजे आपल्याला चुलीवरती जेवण बनवायचं आहे. सध्या बाटला पण नाही आपल्याकडं. बघूया चला दगडी आणि फाटी शोधून घेऊ पहिली ना. काल्या दगडी एक दगड आहे. बघून घ्यायला लागतील. बघून घेऊ एकदम, कारण काय माहिती आहे विंच वगैरे असू शकतात आतमध्ये. बस झालं 3. एक तिकडं आहे ना पलीकडं, ती बघ आहे ती. ठेवून बघू आपण. ती लाव तिकडं पलीकडं. कशी ना अशी उभी लाव. अशीच राहते. अशी राहते. ही साईड उंच आहे ना. बघ तुला कशी वाटेल तशी कर. वालू होती शेणाखाली. कसलं तरी बिल आहे. साप असेल त्याच्यामध्ये. साप नाही काहीतरी असेल. मुंगूस वगैरे राहत असेल. मुंगूस किंवा काहीतरी राहत असेल. बघू आला जागा मधले. आणि हे इथं केस पण लागले तर मुंगसाचा. मुंगूसच आहे इथं. हो बघ. हात नका घालू. हात नाही घालीत. 100% आहे ना आतमध्ये मुंगूस वगैरे असेल. आपल्याकडच्या कोंबड्या नेतो ना तोच ह्याच्यामध्ये असेल आतमध्ये. बिल पण गेला. आणि हा बघा त्याचा केस आहे इथं मुंगसाचा. खेकडी आहे काय ते बिल पॅक करायला. खेकड्यांची बिल पॅक करता हो ही कुठली ना. आतमध्ये असेल तो. असेल आतमध्ये. आपल्या इथनं कोंबड्या न्यायचा ना. कबूतर पण आपली न्यायला. हो आपली कबूतर किती होते. हा मग त्याचाच बिल असाला. सुरुवातीच्या व्हिडिओ बघाल तर तुम्हाला माहिती पडेल आमच्याकडे भरपूर कबूतर होते. पण ह्यानीच न्यायला नसेल. मागच्या टायमाला आम्ही बिल पॅक केलेला इथला, तरी पण तिकडून निघाला तो दुसरीकडून. मागच्या टायमाला पॅक केलेलं बिल मी आणि संदीप पाटील आलेला तो तेव्हा पॅक केलेला. आणि मस्त धुरी वगैरे दिलेली. पलल कुठे तर इकडून कुठून जरी निघाला तो त्या साईडून. बिल काढला नाही. चल चहा बनवून घेऊ. ह्या साईडला थोडासा जंगल सारखा वाटतोय, तर आपल्याला फाटी शोधायला लागतील इकडं. बघा इकडं भरपूरच बिल आहेत. ह्या साईडला पण बघा. तर अशीच मुंगसाची वगैरे बिलं असतील त्याच्यामध्ये, किंवा साप वगैरे काही ना काहीतरी राहत असत. प्रियंका मस्त इकडे चूल पेटवते. आणि आत्ता आहे ना म्हणजे ह्या साईडला जिथे आपण टेंट लावला आहे ना त्या साईडला
पहिला सगळा मोकळा असायचा जेव्हा शेतीला करायची ना लोकांनी प्रियंका, हो सगळा मोकळा. कारण कवल तोडून न्यायची लोक, म्हणजे राब पेटण्यासाठी, राब भाजण्यासाठी आहे ना कवल तोडून न्यायची, सगळी झाडं तोडून न्यायची. आणि आत्ता काय असं झालं माहिती आहे, शेती लोक जास्त कोण करत नाही, त्याच्यामुळं सगळी झाडं तशीच आहेत अजून. गावामध्ये सर्व मुंबईला गेले. मुंबईला नेमकीच माणसं आता राहिलेत गावामध्ये. पोरं पण नाही कोण राहिलेत गावामध्ये, फक्त 7-8 पोरं असतील जमतेम ना. हो जास्त ना, ते पण शाळा शिकतात ती राहिलीत. बाकी सगळी जॉबला गेली. तुमच्या तिकडे पण श्रीवर्धनला पण तसंच ना? आमचा पूर्ण गाव खाली झाला. गावामध्ये कोण माणसंच नाही राहिली, कोणच नाही. 2-3च घरं ओपन आहे. आणि संध्याकाळच्या टायमातच बघा मस्त हवा सुटते, एकदम गार वारा सुटलाय मस्त नाही. आज संक्रांत आहे ना, त्याच्यामुळे हवा सुटली. तर मस्त इकडं वारा सुटलाय बघा संध्याकाळच्या टायमात. आज मी स्वेटर आणला नाही, स्वेटर मी आणलाय. वाटते तर इकडं मस्त चूल तर मस्त पेटले. दुपारपासूनच थंडी लागते. मग इकडं प्रियंका चहाला पाणी ठेवते. वारा बघ असं सुटलाय. हो भरपूर वारा सुटलाय. आज हवा सुटल्या. मस्त एकदम गार वाटतं एकदम. आणि आता संध्याकाळचं वातावरण आहे ना, एकदम भारी आहे वातावरण. आणि वारा सुटलाय जबरदस्त. मस्त फायनली इकडं चहा तयार. चहा एकदम रेडी. या मित्रांनो चहा प्यायला. प्रियंकाची चहा म्हणजे फेवरेट. तिला दिवसभर चहा असली तरी पियत नाही, जेवण नसलं तरी चालतं, पण चहा पाहिजे पहिले. या चहा प्यायला. मी कॅम्पिंगला जायला लागलोय ना, तिथून चहाची सवय लागली मला. पहिला चहा नाही प्यायचा एवढी नाही. हो थोडंसं पाणी दे मला प्यायला बस. चहावरती पाणी नाही प्यायचं. चायवरती पाणी प्यालो का दात हलके होतात ना. माझे दात हलके नाही ते बघा, मजबूत आहेत. एक दात फक्त तुटला आहे, तो पण बाईक करून पडलेलो, म्हणजे निस्पाट पडलेलो. तिघे जण टेबल सीट आणि डायरेक्ट गतिरोध करून एक साईडला, तेव्हा पूर्ण दातांवरतीच घासत गेलो. तर एक दात पूर्ण कटिंग झाला, पूर्ण दातच कट झाला. बसून भेटेल काय प्रियंका? हो भेटल. बसून भेटेल. दात बसवून घ्यायला लागेल लवकर. कोणी ठेव भाकरीला ना, भाकरी बनवतेस ना पहिले. भाकरी हो. कालो खोईत आलं. सूर्य गेला खाली. बोलत नाही कापू पक्षी. ब्लप वगैरे लावून ठेवलाय, म्हणजे होईत चालेल संध्याकाळ बहुतेक. नाव कुत्रे ओरडतेत बघा तिकडे आपल्या गावाच्या ठिकाणी. ते नारले दिसतात फक्त गावातल्या, घर नाही दिसत. लांब आहे गावापासून. वरती टपरात आहो ना म्हणून. असे कुत्रे भुकायला लागले ना, रात्री जास्त भुकतात. कमीत कमी 11च्या नंतर 12च्या नंतर असे कुत्रे भुकतात. आणि जवळ डुकर येतात त्या टायमाला, भरपूर भुकतात असे. झाली बहुतेक. आपण पीठ घेऊया. पीठ भिजत टाकते. तांदळाचं पीठ. तांदळाच्याच भाकऱ्या मस्त खायला वाटतात. तर काय आमच्याकडे ज्वारी बाजरी वगैरे नाही भेटत, आम्ही भात पिकवतो म्हणून तांदळाचं पीठ. 4-5 2 आपल्याला राजाला पण लागेल. राजाला 1.5 भाकरी तरी, 2 भाकऱ्या राजालाच टाक. राजा 2 भाकरी खाईल. तवा भाकरीचा. भाकरीचा तवा. पाणी मस्त टाकून घेतलंय त्याने भाकरीमध्ये. थंड होते.
कटिंग करून ठेवा. थोडा उजेड आहे तोपर्यंत जेवण बनवून घेऊ आपण. आवाज येते बघ गावातला थोडा थोडा. हो, कोणतरी ढोरं वगैरे न्यायला आलंय. आता बिबट्याच्या भीतीमुळे शोधायला जातात. वेळेवर ढोरं येत नाही ना घरी, तेव्हा शोधायला जातात. पण आज वाटतोय गार रे, थोडं गार वाटतोय ना. आता गार हवा आहे ना, हवा गार आहे. वारा सुटलाय पण गार हवा. वारा का सुटलाय माहिती आहे? आज संक्रांत आहे. आता काय देव गेलेत वाटतं. कुठं कुठं बोलतात पारधीला, काय माहिती अशी बोलतात लोक, बोलतात गावामधली. चाकूला पण प्रियंका काय धार नाही राहते. राहू दे चल आता. हाय बऱ्यापैकी आहे. राजा उठला, राजाची झोप झाली. राजा बघता बघता काळोख झालं ना. हे बघा तुम्हाला पण पहिली भाकरी, पहिली तर भाकरी तयार झाली. आणि आपण जंगलामध्ये बनवते पण भाकरीची साईज थोडी लहान आहे ना. काही लोकांच्या भरपूर मोठ्या भाकऱ्या असतात, भरपूर म्हणजे भरपूर. आपल्या पूर्ण हात तवा. साईज थोडी मोठी असते याच्यापेक्षा है ना. थोडा अवघड पण वाटतो ना. बारीक कटिंग करून ठेवा. शांत झालं बघ सगळा वातावरण. सर्व शांत झालं. झालं बहुतेक कालोख. आजूबाजूला कालोख पण झालं बघा. बघता बघता कसा टाइम गेला निघून माहितीच नाही पडलं. डोंगराच्या बाजूला पहिली भाकरी. मस्तपैकी भाकरी तयार. पाणी वाजतंय बघ आता. प्रियंका इकडे भाकऱ्या बनवते आणि इकडे बाजूला आपण शेकोटी पेटवून ठेवले. राजा काय करतोय तिकडं? कुठे गेला राजा? हा काय इथं आहे बसलाय. उभा आहे. हा काय इकडे उभा आहे. लाईट पेटायला लागली ती बघ गावात पण. आहेत बऱ्यापैकी. पेटतील द्या. पेटतील द्या. काय पेटलं? किती झाले भाकऱ्या? 1 2 3 4. आणि आपल्याकडे आज टॉर्च चांगली आहे. राजा मस्त आराम करतोय. तवा जाम तापलाय तो. नको एवढी नको. पातून दिसत पण नाही ती कढीपत्त्याची पानं आणलेली. कढीपत्ता पण मस्त पैकी त्याच्यावर. सर्दी पण झाली ना तुम्हाला? सर्दी झाली. लावून ठेवू हा फाटा. पेटत राहील ना. हो. आणि चवीला पण एकदम भारी कढीपत्ता ना. आपला मसाला तिखट आहे. तिखट आहे मसाला. थोडीशी हळदी पावडर. भाकरी सोबत खायला एकदमच भारी. मस्त. मला तर सुकट भरपूर आवडतं. सुकट भाकरी असली ना तर दुसरा काय नसलं तरी चालेल. आपण चवीपुरता मीठ टाकून घेऊया.
ठीक आहे. तर इकडं मस्त सुकट आहे. सुकट पाणी भरूनच घेऊन ये. बस इथं ठेवू. चला जेवून घेऊ मस्तपैकी. 8 वाजता जेवण आपला होतोय. म्हणजे गरम गरम आहे तोपर्यंत खायला मस्त वाटेल. पण घेऊ. येऊ. कुठे गेला डॉगी? राजा काय बसलाय तो काय आहे ना. रोल कर. तो येऊ दे तर. येल तो. कुठे गेला? ते मी देऊन भाकरी जबरदस्त लागते असे खायला रे. हो. आणि जंगलात मेन म्हणजे खाता होतो. मस्त आलो. सॉलिड रोल होते मस्त ना. लहानपणीची आठवण. असे रोल करून खायचे. आम्ही पण तसेच खायचो पहिले लहान असताना. मला भाकरी सोबत सुकट खायला असे रोल करून आवडते. मस्त लागलं. एकदम भारी झाले पण सुकट. असे रोल करायचे आणि गावामध्ये फिरायचे भाकरी खायत खायत. लहानपणीचा दिवस आठवला. आता आठवले. आजूबाजूला पण लक्ष द्यायला लागेल. डुकर वगैरे काही ना काहीतरी. खायला पण मस्त मजा वाटते ना. चालणे बघा ना. घरातून बाहेर नाही पडत म्हणून चालण्या कधी दिसल्याच ना. आज बघायला भेटले. पाणी तर ठेवतो. कुर्ती राहू दे बाहेर अशी. मोडून ठेव आतमध्ये. त्याच्यावर जाऊ पडेल रे. काय माहिती नाही. बसल बघूया आपण. उद्या मार्केटला जायचं आहे लवकर 8 वाजेपर्यंत. तर लवकर झोपू. लवकर उठण्याचा प्रयत्न करू. नाही कसं तर सकाळी थंडी बसली पडली प्रियंका. हो भरपूर थंडी पडली. जाम थंडी पडली ने. असं वाटला नव्हता की एवढी थंडी पडत. संध्याकाळच्या टायमात आहे ना. संध्याकाळच्या टायमात एवढी थंडी नाही वाटत पण सकाळी थंडी लागते. थंडी पडली ना सकाळी. भरपूर थंडी पडली. म्हणजे संध्याकाळच्या टायमात एवढी थंडी नसते आणि सकाळी थंडी भरपूर पडते. आता थंडी भरपूर पडली. जाम थंडी पडली. कोंबडे ओरडायला लागले गावातले. आवाज येतो. आणि आपला डॉगी नाही थांबला. लगेच गेला. कधी गेला तो पण माहीत पडला. रात्री जेव्हा जाग आली तेव्हा बघते तर बाहेर नाही येतो. कारण त्याला इथं राहायला पण एकदम सेफ नव्हता. कारण थंडी वगैरे भरपूर होती आणि इथं राहायला पण त्याला एवढी खास जागा नव्हती. आणि तो आतमध्ये तर नाही येणार. कसलं उजळलं गं पटकन. लगेच उजाडला. 15 मिनिटात. ठीक आहे. निघायचा बघू लवकर. नाही प्रियंका तुला जायचं आहे ना कुठं? मला जायचं आहे मार्केटला. शेकुडी जवळला बाजूला व्हायचं मध ना माहीत एवढं थंडी आहे.
चला इथून निघूया पटापट. तर कशी वाटली व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आता नेक्स्ट व्हिडिओ एकदम खतरनाक असणार आहे, आपली जंगलातली असणार आहे, एकदम मजा येणार आहे. परवापासून तयारीला लागू आजचा दिवस गेल्यानंतर. तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. चला.